मिळतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळताना दिसतोय, आतमध्ये येताना दिसतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू मात्र शरीरावर जाऊन आदळताना दिसतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने या ठिकाणी पाहिलं जातंय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. सामना करतोय विशाल. फिरकीच्या जाल्यामध्ये या ठिकाणी अडकवलं जात आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना दिसतोय चेंडू. काही गोलंदाजी सातत्याने पुढे ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथून चेंडूला वळवण्याची क्षमता सुमितच्या सुमितमध्ये पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकवर येतोय राज. धावफलक 1, बिनबाद 1. पुन्हा एकदा सुमित. पुन्हा एकदा मात्र आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकला. पुन्हा एकदा 2 वर जाऊन पोहोचले धावफलक. आता मात्र फाईन लेग रिजन मधून चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा खडखडीत चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे. खूप चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. एक चौकार जरी खर्च केलेला असला तरी धावफलकाचा विचार केला तर डॉट बॉलची पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळते. 3 डॉट बॉल हाताळलेत आतापर्यंत. आणि आता मात्र लॉप केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मधून पुढे आलाय आणि एक चांगला झेल पकडला जातोय. असं वाटत होती की कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडासा पुढे जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवर चांगली नजर पाहायला मिळाली आणि पहिला आदरा बसतोय या ठिकाणी धामणे संघाला. तो म्हणजेच राज गेला का? राज का विशाल आउट झाला? राज आउट. दरम्यान तन्मय तरे हे कुठे असतील त्याने पप्पांशी संपर्क साधायचा आहे. तन्मय तरे यानंतर होणारा सामना आहे गावदेवी केवणी दिवे विपक्ष हर्षिता स्पोर्ट एंबूर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. गावदेवी केवणी दिवे विपक्ष हर्षिता स्पोर्ट एंबूर अशी एक तुल्यबल लढत. आता मात्र लढत पाहायला मिळेल ठाणे विपक्ष पालघर, भिवंडी विपक्ष वाडा अशी ही लढत पाहायला मिळेल. यशराज येतोय गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय यशराज आणि सामना करेल तो म्हणजेच मला वाटतंय विशाल. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वर पाहायला मिळाला तो नितीन जतीन. पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. कार्पेटच्या साहाय्याने गरंगळत जात असताना चेंडू सीमा पार जातोय. येतोय चौकार.
4 धावा मिळतात या ठिकाणी. धावफलक जाऊन पोहोचला तो 9 वर. एक गडी बाद 9. यशराजच्या गोलंदाजीवर आक्रमणाला सुरुवात करताना फलंदाज विशालच्या बॅटमधनं आलेला हा पहिलाच चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने आपला अकाउंट ओपन करतो या ठिकाणी विशाल. सलामीला आलेला फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र कुठेतरी थोडंसं त्याला जखडून ठेवलं होतं सुमितच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी केली होती सुमितने. आता मात्र या ठिकाणी हात खोलताना पाहायला मिळतोय तो विशाल. पुढे टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त बनून राहील प्रेक्षक. चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार. येतोय षटकार. यशराजवर या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळतोय फलंदाज विशाल. एक चौकार एक षटकार ठोकला. आता रिव्हर्सचा अटम मात्र या ठिकाणी संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू बिल्कुल यहाँ पर घी सीधी उंगली से निकल रहा था. यहाँ पर टेढ़ी करने का प्रयास किया लेकिन कोई फायदा नहीं हुआ उसका. यशराज पुन्हा एकदा सज्ज. आताचा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेरला चेंडूला कट केलाय. बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय अजून एक चौकार. चांगली फलंदाजी. थोडासा उजव्याष्टीच्या बाहेर शफल होऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं या ठिकाणी आणि चेंडू 4 धावांसाठी सीमारेषा पार जातोय. चौकाराने धावफलक 19 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा धावफलकावर लागल्या होत्या. आता मात्र विचार केला तर चांगल्या सुस्थितीमध्येच धावफलक पाहायला मिळतोय. धामणे संघाचा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता परंतु पंच राहुल सर सांगतायत की हा खराब चेंडू वाईट चेंडू दिशा भरकटला जातोय. गोलंदाज दंडित केलं जातोय. वाईटच्या रूपाने एक धाव धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकला. 20 वर. एक गडी बाद 20. यशराज. चांगला चेंडू होता. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे सरकताना दिसला. सहजगत्या 2 धावा पूर्ण होताना दिसल्या आणि 2 ने धावफलक पुढे जात असताना धावफलक 22. 22 for 1. 22 वर 1. खूप महागडी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. यशराजच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च करत असताना आता मात्र झेलची संधी. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून पुढे येतोय. झेल पकडला जातोय आणि गडी बाद होतोय या ठिकाणी. विशाल बॅक टू द डग आउट. दुसरा गडी बाद होतोय. कमांड डीजे. गोलंदाजी करत असताना धामणे संघाचा विचार केला तर एक चांगल्या सुस्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. 2 गडी बाद. 22 2 बघा धावफलक 22 वर 2 गडी बाद आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2चा आकडा आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक ठिकाणी. खूप कमी वेळा असा योगायोग येत असतोय. बघूया गोलंदाजी मार्गावर कुणाला पाचारण केलं जाते कारण मैदानाच्या आतमध्ये मात्र नवीन फलंदाज आलाय तो विराज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जातंय बघूया. कोपर संघाच्या माध्यमातून पंढरीनाथ स्मृतिश्री वेताळ कोपर संघ विपक्ष जय गावदेवी धामणे संघ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी केवणी दिवे विपक्ष हर्षिता स्पोर्ट येंबूर. या 2 संघांमध्ये पुढील महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल.
ऋतिक आलाय. गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाहायला मिळतोय आणि त्याचा सामना करेल तो म्हणजेच जतीन. जतीन ला आपलं खातं उघडायचं. दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत कुठल्याही चेंडूला सामोरे गेलेले नाहीत. मात्र या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके खेळून एक चांगल्या सुस्थितीमध्ये संघाचा धावफलक नेण्याचा प्रयत्न असेल. ऋतिकचा पहिला चेंडू चांगला वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू स्किडवर निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 22 वर धावफलक. 2 गडी बाद 22. चांगला चेंडू हाताळला गेला पहिल्याच ऋतिकच्या माध्यमातून. ऋतिक पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बनून राहील प्रेक्षक. पुल आणि सक्सेसफुल. षटकार 6. तो 28 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऋतिकवर आक्रमण चढवली जातील जतीनच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत धामणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पाईन लेग मध्ये चेंडू जाताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. टीव्ही स्क्रीनवर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आणि तिथेच क्षेत्ररक्षक थोडासा फसला गेला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. 4 धावांसाठी गेला. 4 ने धावफलक पुढे सरकला. 32 वर जाऊन पोहोचलाय. आता चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि पंच राहुल पाटील यांचं बोट आकाशाकडे. म्हणजेच काय तर फलंदाज बाद होतोय. 3रा गडी बाद होतोय या ठिकाणी धामणे संघाचा 32 या धावसंख्येवर. मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळालं ते भादाने संघाच्या माध्यमातून. काय देखणं विहंगम दृश्य पाहायला मिळालं. अगदी टीव्ही स्क्रीनवर तो डान्स पाहायला मिळाला आणि सगळ्यांचं मनोरंजन झालं. मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं समोरच्या डगआउटमध्ये आपल्याला ते विहंगम दृश्य दिसलं. धीरजच्या माध्यमातून ते सुंदर दृश्य आपल्याला डान्स पाहायला मिळाला टीव्ही स्क्रीनवर. काय ऑपरेटिंग पाहायला मिळते SK एंटरटेनच्या माध्यमातून. खूप चांगलं देखणं नीटनेटकं असं हे प्रक्षेपण पाहायला मिळतंय. दरम्यान बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नागेश. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावर लागलेले आहेत धामणे संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि नवीन फलंदाज आलाय नागेश. डाव्या हाताचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. डाव्याच्या हाताच्या फलंदाजाला या ठिकाणी सुवर्ण संधी असते. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता खूप चांगली संधी या ठिकाणी डाव्या हाताच्या फलंदाजांना निर्माण होत असते. कारण आउटफील्ड अतिशय त्या बाजूला वेगवान आहे. थोडासा उतार आहे त्यामुळे फायदा होत असतो. गोलंदाज ऋतिक चांगला चेंडू होता. शरीरावर आदळला जातोय. फक्त 1 धाव घेण्याची संधी. कारण चेंडू खेरपट्टीवरच घळत होता आणि त्या संधीचा फायदा घेत जोपर्यंत यष्टिरक्षक येत नाही आणि चेंडूला उचललं नाही तोपर्यंत 1 धावेची संधी प्राप्त होते. आर्ग्युमेंट पंच अगदी तटस्थ आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगले निर्णय घेतले जात आहेत. आपण त्यांना सूचना करण्याची गरज नाही.
असं आम्ही आयोजक तरी समजतोय, कारण आयोजकांना सुद्धा त्यांना जास्त काही सांगण्याची गरज नाही. सातत्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी टुर्ना मॅच करत असतात. तर मला वाटतं आत्ताच मागच्याच हप्त्यामध्ये आम्ही एकत्र होते शिरोळे या संघाच्या स्पर्धेमध्ये. शिरोळ्याच्या हेच दोन्ही पंच शफ्फिक सर आणि राहुल सर होतं. 4 दिवसामध्ये काय पंचांची भूमिका त्यांनी उत्कृष्ट अशी निभावली होती आणि तेच पंच या ठिकाणी महायुती चषकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका आहे. दरम्यान झिडके संघाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. गावदेवी केमणी दिवे आणि विपक्ष हर्षिता स्फोट येंबूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. 34 का? दरम्यान 34 धावा धावफलकावर लागले गेलेत आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजेच कोपर संघासमोर पंढरीनाथ स्फूर्ती श्री वेताळ कोपर संघासमोर 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला गावदेवी केवणी दिवे आणि अशिता स्फोट येंबूर या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षमध्ये यायचं आहे. नुसता दिवे बोलू, नुसता दिवे बोलू का? चला, गावदेवी दिवे संघ आणि अर्चिता स्फोट येंबूर संघाच्या संघनायकांनी यायचे आहे आणि मी विनंती करेन पाहुण्यांना, बाळतरे यांना विनंती करतोय, आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते, तरी आपण कृपया नाणेफेक कक्षमध्ये यायचं आहे. येंबूर विपक्ष दिवे महायुती असा कॉल परत करतो. परत उडल खाली जाऊ दे ना, पडले ना. या त्यांची इच्छा आहे, जाऊ दे ना, परत कर कॉल. परत कसा कॉल करेल? खाली जायला टायर पडले ना, खाली पडू दे ना खाली. दरम्यान दिवे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले. पाहुण्यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. दोन्ही संघांना विनंती, संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण बसायचं आहे. दिवे संघ आपण खूप दूरवरून प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजनाबद्दल आपण काय बोलू शकतो? आयोजन तर खूप सुंदर आहे. तिथून इथे यायला आमची हवा राईड झालेली एवढा लांब आहे. निश्चितच मित्र, आपला रस्ता पण एवढा सुंदर आहे की त्याबद्दल आपण भाष्यच करू शकत नाही. प्रथम आपण नाणेफेक जिंकलेली आहे या ठिकाणी, प्रथमच खेळण्याचा अनुभव काही आधी या स्पर्धेमध्ये कधी सहभागी झाला होतात आपण? नाही, इथं फर्स्ट टाइम झालो आम्ही. आल्यानंतर आता 3 षटकांच्या लढती आहेत, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, तर प्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणं. क्षेत्ररक्षण. समोर एक पालघर बेल्टमध्ये मोठा संघ आहे, येंबूर संघाबरोबर आपला संघ कधी दोनात केलेला नसेल, खेळलेला नसेल, तर या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी कुठल्या गोलंदाजावर जास्त भिस्त असेल? जय, करण, मेघनाथ, सूरज 4 आहेत आम्ही. करणचं नाव तर खूप आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. निश्चितच तुझ्या संघाला माझ्याकडून शुभेच्छा. आणि येंबूर संघ आपण नाणेफेक हरलेला आहात. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोर एक भिवंडी बेल्टमधील खूप मोठ्या नावाचा संघ आहे, तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही दरवर्षी ह्या टुर्नामेंटला सहभाग घेतो आणि आयोजन तर खूप आहे, खूप सुंदर आहे, ग्राउंड वगैरे खेळायला खूप मजा येईल. सातत्याने तुम्ही या ग्राउंडवर खेळलेला आहात, याचा अनुभव आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, त्यासाठी कुठल्या फलंदाजावर जास्त भिस्त असेल? आमच्याकडे मयूर पाटील आहे, अनिकेत हरवटे, सूरज हरवटे, 3 फलंदाजावर जास्तीत जास्त माझा विश्वास आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तुलाही शुभेच्छा असतील, तुझ्या संघाला, दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. ओर टू कॉम्बॉक्स.
चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तो म्हणजेच वेताळ कोपर विपक्ष गावदेवी धामणे. धामणे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकाचा विचार केला तर 34 धावा आणि 35 धावांचं एक चांगलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं आहे ते कोपर संघासमोर. तर बघूया सलामीची जोडी यशराज आणि यश ही सलामीची जोडी तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. जतीन पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल तो पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त होतोय. पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावाने अकाउंट ओपन करतो यशराज. इडली दी मेट फॅट सेगा 4 धावाने अकाउंट ओपन करतोय यशराज. 4 धावाने आपल्या संघाचं खातं उघडतोय. आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून फाईन लेग मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय गगनभेदी षटकार. क द क आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. त्यानं कमावले आज अशी हो नावात हे पेचन त्यानं कमावले आज. अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. हॅलो चिक हॅलो. दरम्यान या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करतोय तो म्हणजे यशराजच्या माध्यमातून उलटा पुलटा फटका मारत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा हा देखणा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार. धावफलक 14 वर जाऊन पोहोचलाय. काय गोल फलंदाजी करताना दिसतोय यशराज. आता मात्र एक चांगला चेंडू होता, शरीरावर आदळला जातोय. धावाची संधी नाही, चेंडूची फेकी खराब पाहायला मिळते. एक धाव प्राप्त होताना दिसते या ठिकाणी. एकने धावफलक पुढे सरकला, 15 वर जाऊन पोहोचलाय. 35 धावांचं लक्ष अजूनही. आता मात्र 21 धावांची गरज. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सॉरी 15 धावांची भागीदारी पाहायला मिळते या ठिकाणी सलामीच्या जोडीची. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र सामना करेल तो यश. हा चेंडू चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू हाताळला जातोय यशच्या माध्यमातून. आता मात्र शांत ठेवलं या ठिकाणी फलंदाज यशला. पहिल्या 3 चेंडूंवर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली यशराजच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज जतीन आणि फेकून देण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पार, येतोय षटकार. षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलक जाऊन पोहोचला 21 वर. हॅलो 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 चिक हॅलो हॅलो चिक. दरम्यान 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी करत असताना या ठिकाणी 21 धावा धावफलकावर लागले गेलेत. सामना थोडासा सोपा झालाय या ठिकाणी वेताल कोपर संघाला असं म्हणायला हरकत नाही, कारण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. रोशन आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर. बघू या षटकामध्ये सामना संपवण्याचा इरादा पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. यशराज आणि यश ही सलामीची जोडी. दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता स्वीकारलेली आहे. इको थोडा कमी कर, जास्त इको झाला.
हॅलो दरम्यान 12 चेंडू आणि 16 धावांची गरज, 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी वेताळ कोपर संघाला. गोलंदाजी मार्कवर रोशन पाहायला मिळतोय. रोशनचा पहिला चेंडू यशरासाठी, चांगला चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला, अगदी ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. यशराज ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला, तो यशराज सामना करतोय रोशनचा. रोशन वेगवान गोलंदाज आहे आणि आता मात्र एक लॉप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये, फक्त बनून राहिला प्रेक्षक. चेंडू निघून गेला, आउट ऑफ दी पार. आला हा षटकार. बडके नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. थँक्यू डीजे. 27 धावा या षटकाराने. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वेताळ कोपर संघाला. पंढरीनाथ स्मृती वेताळ कोपर संघ विजयाच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतं. काय भागीदारी पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांची, यशराज आणि यश याची. आणि आता मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये फसला जातोय, शरीरावर आदळला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, चेंडू निर्धाव जातोय. अजूनही 9 चेंडू 10 धावांची गरज. 2 षटकार 2 चौकारांशी 20 वर खेळतोय यशराज. 10 चेंडू 8 धावांची गरज आणि त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. चांगला खेळत होता या ठिकाणी आतापर्यंत, पण या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रोशन. जरी एक षटकार काढलेला असला तरी त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय. आणि मात्र या ठिकाणी यशराजला त्रिफळा यशराजचं उद्ध्वस्त करत असताना त्याला माघारी पाठवलंय डगआउटमध्ये. आणि डगआउटमधून नवीन फलंदाज यशराजची जागा भरून काढण्यासाठी आलाय. सुमित आलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. सुमित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 8 चेंडू 8 धावांची गरज. सामना संपलेला नाही मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होती की कुठेतरी सामना पूर्णपणे झुकला गेलाय वेताळ कोपर संघाच्या बाजूला, परंतु मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसतोय जय गावदेवी धामणे संघ. आता मात्र सामना येऊन टेपलाय. 8 चेंडू 8 धावा. सामना थोडंसं सोपा आहे कोपर संघासाठी असं म्हणायला हरकत नाही, कारण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. फक्त गडी बाद झालाय, तो एक मात्र गडी बाद झालाय, तो म्हणजेच आताच यशराज बाद झालेला आहे. 2 षटकार 2 चौकार मारून बाद झाला. सुमितसाठी पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू घरंगळत जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब, चेंडू निघून गेला, चुकीला माफी नाही. चेंडू आउट ऑफ दी पार. येतोय अजून एक चौकार. मात्र विजयाच्या समीप येऊन ठेपलाय तो वेताळ कोपर संघ. 4 धावांची गरज. आणि आता मात्र लॉफ्ट केलाय स्वतः गोलंदाज, चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि झेल पकडला जातोय. अजून एक गडी बाद होतोय. सुमित बॅक टू द डगआउट. दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी कोपर संघाचा 31 या धावसंख्येवर. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 6 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच वेताळ कोपर संघाला. विराज आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहू शकता विराजला. तर फलंदाजीसाठी आलाय रोहित. मात्र सामना करेल तो यश, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा सामोरे गेलेला आहे यश. 6 धावांवर खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला.
4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी वेताळ कोपर संघाला पंढरीनाथ स्मृती श्री वेताळ कोपर संघ फलंदाजी करत असताना 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर विराज आलाय. 4 धावांची गरज आहे विराज. दरम्यान चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडूची फेकाफेक सुरू झाली. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. खराब 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 आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजेच धामणे संघाच्या माध्यमातून. आत्ता मात्र स्कोर लेवल झालाय. फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज या ठिकाणी वेताळ कोपर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान या ठिकाणी सुमित पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला थंड पेय उपलब्ध झालेत ते या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर अगदी सन्मानाने येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सुमितजी पाटील या, आपलं स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान एका धावेची गरज या ठिकाणी वेताळ कोपर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अगदी अमरेला फील्ड क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सगळं क्षेत्ररक्षक अवतीभोवती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धाव घेतली गेली आणि या ठिकाणी सामना जिंकला गेलाय तो म्हणजेच पंढरीनाथ स्मृती श्री वेताळ कोपर संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि गावदेवी धामणे संघ आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवलात, सगळ्यांची मनं रिझवलीत, सगळ्यांची मनं जिंकलीत. परंतु खेळाची दुसरी बाजू हार आणि जीत या 2 बाजू असतात. त्यामध्ये आपल्याला अपयश आलं तरी मित्र खचून जाऊ नका. पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्ही चांगला खेळ कराल यासाठी आमच्याकडून धामणे संघाला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. तर सामन्याचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच ज्याने सलामीला आला. 2 षटकार 2 चौकार मारले आणि 1 हाती सामना आपल्या बाजूने पहिल्या षटकामध्ये झुकवला तो म्हणजे यशराज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लेअर ऑफ द मॅच यशराज. सुमित पाटील यांचे शुभास्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन यशराज याला गौरवण्यात येईल. यश यशराज खूप चांगली फलंदाजी. वेल प्लेड यशराज. इकडे इकडे बघ. इकडे इकडे इकडे. अभिनंदन यशराज. वेल प्लेड. तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. वेल प्लेड. चला या ठिकाणी पुढील सामना गावदेवी केवणी दिवे आणि अर्शिता स्फोट येंबूर. चला केवणी दिवे संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण